महाशिवरात्रीनिमित्त आस्था रोटी बँकेच्या वतीनं गरजू, निराधार आणि रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचं प्रेमपूर्वक वाटप करण्यात आलं। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रत्येक मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झालेलं असताना दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारण्यात आली। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं गरजू, निराधार आणि रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचं प्रेमपूर्वक वाटप करण्यात आलं। महाशिवरात्रीनिमित्त भगवान महादेवाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली। यावेळी सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, ॲडव्होकेट नीता मकणी, ॲडव्होकेट साधना सांगवी तसंच योगप्रभा मंडळाच्या अध्यक्षा प्रभा कोंडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी, आस्था रोटी बँकेचे विजय छंछुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना तसंच निराधार, वृद्धाश्रम आणि झोपडपट्टी भागातील गरजूंना फराळाचं वाटप करण्यात आलं। साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाणे लाडू आणि फळांचं वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललं। या सेवा कार्यामागे संस्थेचे संस्थापक विजय कुमार छंछुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेनं परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला। यावेळी विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालिकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंछुरे, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, कविता स्नेहा मेहता, विद्या राऊत, उमा शाबादे, रुक्मिणी लवटे, गीता दळवी, अविनाश वाचरला, सुरेश पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंछुरे आदींचा सहभाग लाभला। सोलापूर शहर जिल्हावासियांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आस्था रोटी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजूवंतांना, त्यांच्या नातेवाईकांना व रुग्णांना फराळाचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे, जेणेकरून देखील लोकांना की फराळाचं कुणीही काही देतं, परंतु आज महाशिवरात्रीनिमित्त त्यांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही। हा हेतू ठेवून दरवर्षीच आस्था रोटी बँक हा उपक्रम दरवर्षीच आस्था रोटी बँक हा कार्यक्रम करत आहे। जवळजवळ 1,500 ते 2,000 फराळाचं वाटपाचं इथे करण्यात आलेलं आहे।